नमस्कार. रोहिणी कृषी पर्यटनात आपलं स्वागत आहे. आपण इथे भाताची लावणी साधारणतः 30 जुलैला केली होती. त्याचं लावणी म्हणजे रिप्लांट करणं भात. तर आत्ता आपल्या इथे 5 प्रकारची भातं लावली होती. आपण त्याच्यामध्ये 3 प्रकारची जी भातं होती ती मॅन्युअल लावले. म्हणजे एक आहे तो काळा भात जो आसाममधला आहे. दुसरा आहे तो सुरती कोलम. तिसरा आहे तो कर्जत 3 आणि चौथा आहे तो कर्जत 5. असे आपण 4 प्रकारची भातं ही लावलेली आहेत आणि 5वा भात अजून आहे तो काटे HMT म्हणून आहे. तर त्याच्यापैकी जो मशीननी केलेला आहे तो सुरती कोलम असा आहे. आता आपण त्या भाताची स्थिती बघूया. हा इथे दिसतोय पहिला तो काळा भात आहे. आता साधारणतः त्याची लागवड होऊन 45 दिवस झालेले आहेत. आता तो पोटरीवर यायला सुरुवात होईल. त्या बाजूला जो अर्ध्या खाचरामध्ये दिसतोय तो सुरती कोलम आहे. साधारणतः सुरती कोलमची उंची कमी आहे. याची उंची काळ्या भाताची उंची जरा जास्त आहे. हा आहे तो कर्जत 5 मधली व्हरायटी आहे. याची थोडीशी उंची कमीच असते आणि त्या बाजूला ज्या अर्ध्या खाचरामध्ये दिसतोय तो कर्जत 3 म्हणून आहे. दोन्ही ह्या कर्जत भात संशोधन केंद्राच्या जाती आहेत आणि ह्या जाड मधला तांदूळ आहे दोन्ही. हे सुरती कोलम आहे आणि हे भात आपण मशीननी लावलं होतं. आता त्याच्यामध्ये भरपूर कचरा झाला होता आणि आता त्याची निंदणी केलेली आहे. साधारणतः जिथे चांगलं लागलेलं आहे तिथे हा असा बऱ्यापैकी चूड झालेला आहे. पण कंपॅरिझन करता थोडं विरळ दिसतंय. अजून एक 15 दिवसांनी आता बघूया त्याची वाढ कशी होते काय होते. आता साधारणतः 1-1.5 फुटाची वाढ झालेली आहे आणि अजून ही गरवी जमीन आहे त्यामुळे अजून वाढ व्हायची शक्यता आहेच. आता हा काटे HMT भात आहे आणि आता ती फुलाच्या स्थितीवर आहे. पोटरी येऊन त्याच्यामधनं कणीस निघालेला आहे आणि ती बारीक बारीक सुंदर फुलं दिसतात. म्हणजे हे खूप मनोहारी दृश्य असतं बघायलाही. आणि हा भात आहे तो गोल्डन भात आहे. त्याला सोनेरी कव्हर सगळं आहे आणि खायला अतिशय सुंदर आहे. हलका आहे, छोटा आहे, फाईन राईस आहे. हा खोब्रागडे म्हणून शेतकरी आहे त्यांनी संशोधित केलेला आहे. त्यामुळे हे वाण ओपन मधलं आहे. आपल्याकडे हे गेले 7-8 वर्ष आपण वाण लावतोय आणि अतिशय सुंदर त्याचा भात लागतो. धन्यवाद म्हणून मी आपण बांधावर तूर लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे गवत आलेलं आहे ते कापलंय. आता ते परत उगवून आलेलं आहे गवत, पण ते आता तूर गवतापेक्षा उंच झाले त्यामुळे त्याचा आता कॉम्पिटिशन नाहीये. अशाच शेती संदर्भातील उपयुक्त माहिती करता आमच्या चॅनलला नक्की भेट द्या. धन्यवाद. गावो विश्वस्य मातरः. वंदे गोमातरम.